हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश मुले। वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये स्वागत आहे. ओके, बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण DHS जी स्टाफ नर्स ओके या पदासाठी जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं ओके, आणि आता बरेच कॅन्डिडेट वेटिंगला आहेत आणि ते वाट बघत आहेत की त्यांची DV कधी होणार. ओके, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे किंवा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ओके, तर प्लीज सर्वांनी व्यवस्थित बघा. हे बघा ठाण्याचं आहे. ओके, ठाणे मंडळ जे DD ऑफिसचे 8 रिजन्स आहे त्याच्यातलं ठाण्याचं तुम्ही बघू शकता. यापूर्वी मी 3 ते 4 ठिकाणचं व्हिडिओ केलेला आहे. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा या व्हिडिओमध्ये, ह्या पत्रामध्ये, की 17 ते 20 दरम्यान आणि 22 दरम्यान बऱ्याच लोकांना व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं होतं. ओके, कशासाठी? स्टाफ नर्स या पदासाठी. ओके, स्टाफ नर्स या पदासाठी गव्हर्नमेंटचं आहे. ओके, गव्हर्नमेंटची बाब आहे ही. ओके, ठाणे रिजनसाठी. ओके, तर आता त्यांनी म्हटलं की जे लोक 17, 20 आणि 22ला जे ॲबसेंट होते. ओके, तर यामध्ये बरेच लोक BMCचे पण येतात, कारण BMCची हे स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं BMCच्या बऱ्याच स्टुडंटनी गव्हर्नमेंटमधून अप्लाय केलेलं आहे आणि प्रायव्हेटमधून पण. ओके, जिथून पण तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही एलिजिबल आहे दोन्ही लिस्टसाठी. ओके, तर ह्या लेटरमध्ये तेच लिहिलेलं आहे की तुम्हाला पुन्हा एक संधी देण्यात येत आहे. बरेच लोक काय झालं व्हेरिफिकेशनला ॲबसेंट होते, तर यांना ही दुसरी संधी 29 फेब्रुवारीलाच दिली होती. ओके, आज सध्या 3 तारीख आहे. तर डेफिनेटली जे लोक जे ॲबसेंट होते 29 तारखेला व्हेरिफिकेशनला गेले नाही, तर ही शेवटची संधी म्हणून त्यांच्यासाठी नमूद करण्यात आलं. ओके, आणि जर समजा 29 तारखेला हे जे शेवटची संधी, सर्वात शेवटची संधी, यानंतर डायरेक्ट जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहेत त्यांना आता इथे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना ऑर्डर देण्यात येईल. अशा पद्धतीने याच्यामध्ये अशी नोंदणी दिलीत आहे. ओके, आता यामध्ये लिस्ट आहे. हे बघा ठाण्यातले जे प्रायव्हेट स्टाफ नर्स आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे बघू शकता. इथं नावं तुम्हाला दिसतात. ओके, ही एक कॅन्डिडेट आहे. आता दुसरी लिस्ट, ही एक लिस्ट आहे. टोटल 23 कॅन्डिडेट आहे. ओके, टोटल 23 कॅन्डिडेट आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता कॅटेगरी आणि हे. ओके, हे जे कॅटेगरी आहे. ओके, तर हे कॅन्डिडेट लोक स्टुडंट्स ॲबसेंट होते, तर यांना अजून एक संधी देण्यात आली होती 29 तारखेला. होप सो 29 फेबला जर ह्या कॅन्डिडेटनी व्हेरिफिकेशनला DVला गेले नसतील, तर आता डेफिनेटली 4 किंवा 5 मार्चला डेफिनेटली जे वेटिंगचे कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी नोटिफिकेशन येऊ शकतं. ओके ओके, तर मी त्यांना आग्रहाची विनंती करतो की जे लोक वेटिंगला होते, ठाणा रिजनमधून जे वेटिंगला होते, ज्यांचं नाव होतं वेटिंगला, किंवा गुणवत्ता यादीमध्ये पण बरेच लोक होते, तर अशा विद्यार्थ्यांना मेल, ओके, अशा विद्यार्थ्यांना मंडे किंवा ट्यूजडेला म्हणजे 4 किंवा 5 तारखेला मेल किंवा पर्सनल कॉल येऊन त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी डेट आहे ती सांगण्यात येईल. तर होप सो सगळ्यांनी जे वेटिंगला होते ठाणा रिजनमधून, सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपापला ईमेल आय डी मंडे आणि ट्यूजडेला चेक करत राहणं. ओके, कारण होऊ शकते एखादी अपडेट मिस होणार, होऊ शकतं तुम्ही तुमचा मेल चेक केला नाही तर. ओके, तर जे पण वेटिंगला होते ते आपापली जो मेल ID आहे ती चेक करत राहा. तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी मेल येऊ शकतो. ओके, ज्या पण विद्यार्थ्यांना ESIC नॉर्सेट आणि DSSB UP UMS ओके सगळ्या एक्झामसाठी तयारी करायची आहे, लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि तिथून कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता. होप सो व्हिडिओ आवडला तर मॅक्सिमम लाईक करा, शेअर करा, सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. ओके, लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.